मला तरी वाटतंय 7:30 काय पिछा मा सोडीनच। आज सकाळी लवकर आवरून काय शिर्डीला निघलो होतो। आपल्या ट्रॅक्टरचं 1 रुपयाच्या पुढे डिझेल संपलं। आईला भाऊ आपल्या भावाला फोन केला, 2 मिनिटात दोघं पोहोच झाले। शिर्डीला निघायच्या आधीच आपल्या भावांनी आपली बोनी करून दिली होती। सकाळी टरबूज घ्यायला आले होते। दोन्ही भावांचे पायगुण चांगले वाटतं। 16 चारीला थांबलो होतो। आमची 1000चे टरबूजच विकले गेले जागेवरती। पुन्हा एकदा आपण शिर्डीमध्ये डीमार्टच्या समोर डायरेक्ट ट्रॅक्टर लावला होता, कारण की आज तिथं कोणीच नव्हतं। आपल्याला मस्तपैकी जागा भेटून गेली होती। फक्त कोकणामध्येच भेटणारं फळ आज आपण ते खायला आणलं होतं। आपल्या ट्रॅक्टरच्या समोरच भाऊनं त्याचा टेम्पो लावून दिला होता आणि तिथं तो विकत होता। खायला लय विचित्र लागलं, पण तुम्हाला सांगतो 1 नंबर शरीरासाठी चांगले बरं का। जाधव साहेब व्हिडिओ पाहून आले होते, त्याच्यामुळे त्यांना माहित झालं आपण कुठं टरबूज विकायला आहे। तसेच रोहित भाऊ पण आपल्यासाठी आले होते। त्यांनी लगेच टरबूज घेतले आपल्याकडून। अफार कष्ट केल्यामुळे आम्हाला लगेच भूक लागली होती। मग पवारनी लगेच आपल्याला वडे घेऊन आला, म्हणे भाऊ 1 नंबर क्वालिटी वड्यांची 7 रुपयाला फक्त। टाटा शोरूमचे मॅनेजर किशोर भाऊ सुद्धा आपल्याकडे टरबूज घ्यायला आले होते आपली व्हिडिओ पाहून। सकाळीच आपल्याला आदल घडली होती म्हणून आपण लगेच 1000चं डिझेल टाकून घेतलं। म्हणलं उद्या परत आपल्या मागे 7:30 नको लागायला। 1 रुपयामध्ये गेल्यावर आपल्या भावाने आपली बोनी करून दिली। महेश भाऊ लगेच म्हणे मला पण 2 टरबूज पाहिजे, 1 नंबर क्वालिटी म्हणे तुमच्या टरबूजाची एकदम गोड आहे। एक नाही तर त्यांना 2 टरबूज घेतले। म्हणे भाऊ उद्या परत घेऊन ये, मी आजच्या दिवसात हे पूर्ण संपून टाकीदो म्हणे।